मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र। रावेरचा पिनकोड नंबर आहे 425508। माझा मोबाईल नंबर आणि व्हॉट्सअप नंबर एकच आहे, 9850051558। पुन्हा हा नंबर लक्षात ठेवा, व्हॉट्सअप नंबर आणि मोबाईल नंबर एक आहे, 9850051558। व्हॉट्सअपद्वारे मार्गदर्शन सुरू झालेलं आहे, परंतु सर्वांना मला सांगावेसं वाटते, व्हॉट्सअपवर माहिती टाकण्यापूर्वी माझ्याशी संपर्क अवश्य साधावा। जे माझ्याशी संपर्क साधणार नाही त्यांचे सर्व व्हॉट्सअप हे नष्ट केले जातील, त्यावरची माहिती गाळली जाईल। कारण मेमरी भरून जाते, त्याला मर्यादा आहे। काही लोक व्हॉट्सअपवर माहिती टाकतात आणि नंतर मला फोन करतात, ते पण मला ते अवगत होत नाही। कारण मला तुमच्याकडनं काय माहिती हवी आहे हे मला कळायला हवं आणि तुम्हालाही कळायला हवं, म्हणून पहिले मोबाईल करणे आणि नंतर माहिती टाकणे, नाहीतर आपली माहिती गाळली जाईल, डिलीट होईल, एवढं लक्षात घ्या। ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही, मी स्वतः मार्गदर्शन करतो, माझ्यामार्फत कुणीही मार्गदर्शन करत नाही। बुधवारी शक्यतोवर कार्यालय बंद असते, शनिवारी पण बंद आहे किंवा असते, पण मी हजर असलो तर मात्र कार्यालय सुरू असतं। याच्यासाठी मोबाईल करूनच यावं। प्रत्यक्ष भेट मी देत असतो। रावेरला तुम्ही खाजगी वाहनाने आला तर 2 मिनिटाच्या अंतरावर लक्ष्मीनारायण मंदिरची मागची बाजू म्हणजे ब्रह्मांड ज्योतिष बोरकर गुरुजी। नाही समजलं तर अलंकार बोरकर ज्वेलर्स, विक्रम बोरकर ज्वेलर्सच्या आतमध्ये जावं आणि विचारणा करावी। माझे शब्द तुम्ही नीट ऐका, पुष्कळशे लोक 99% लोक ऐकतच नाही। अलंकार ज्वेलर, विक्रम ज्वेलरच्या बाहेर उभे राहतात आणि लोक तिथून मला फोन करतात की आम्ही अलंकारजवळ उभे आहोत। मी तुम्हाला सांगतो की शोरूमच्या आतमध्ये जाऊन त्यांना सांगा। त्याचप्रमाणे यंत्रसिद्धी पाकिट पाठवताना भली मोठी पाकिट पाठवून राहिलेली आहे, काय करावं मला कळतच नाही। लोक ऐकत नाही, काय समजत नाही की काय करावं। पाकिट नाही मिळालं तर आपल्याला घरी तयार करता येते ना, काय मोठं सायास आहे, ब्राऊन पेपर आणायचा, डिक्टिंग काय करायचं, 6 बाय 11 इंचाचं पाकिट हवं, त्याच्यावर आपला पत्ता लिहा, माझा पत्ता मुळीच लिहू नका। आज 6 पाकिटं मोठी आली आहे, त्याच्यावर माझाही पत्ता आहे, त्यांचाही पत्ता आहे, त्यांच्या आतमधल्या पाकिटावर। आता हे आमचं गाव लहान असल्याकारणाने पेटी लहान आहे, तिथे मोठं पाकिट स्वीकारलं जात नाही। मी अनेकांना सांगतो, आता ती आम्ही नष्ट केली। आणि मग पुन्हा वारंवार फोन येतात, का हो काय झालं, का हो। मी तुम्हाला सांगतो ना, ऐकत जा ना जरा। आणि ज्यांना श्रद्धा असेल त्यांनीच ती मागवावी, इतरांनी मागवू नये, कारण इतरांना मग त्याच्यापासून ते लाभ वंचित होतो। मी अनेकांना सांगतो की देवघरात ही ठेवू नका, आणि अनेक लोक देवघरातच ठेवतात यंत्र। का विचार का नाही आहे, माझ्या विचाराकडे, बोलण्याकडे लक्ष का दिलं जात नाही आहे, देत का नाही आहे, का गंमत करता आपण। सगळं आलं की देवघरात, महाराजांचा फोटो देवघरात, काही आलं तर देवघरात, यंत्रसिद्धी आली की देवघरात। अरे काय लावलं आहे तुम्ही। ही यंत्रसिद्धी 3 आहेत, सगळे वजन मापन केलेली आहेत, त्याचा आकार त्याप्रमाणे कोणत्याही त्याच्यावर वस्तू लावता येणार नाही, कापता येणार नाही। त्याचप्रमाणे फोटो फ्रेम करावी लागेल, काचाचीच करावी लागेल, लॅमिनेशन चालणार नाही। काचाचे फ्रेम केल्यावर हे सर्वांना दिसेल अशी लावायची आहे। देवघरात मुळीच लावू नका, आणि ज्यांची श्रद्धा असेल त्यांनीच मागवावी, कारण तुम्ही मागवली आणि तुम्ही ती विसर्जित केली किंवा अन्य ठिकाणी टाकून दिली तर इतर लोकांना जी हवी आहे ती प्राप्त होणार नाही, मग त्याच्यातून दोष हा आपल्याला मिळेल। असो, तो विषय बाजूला घेऊया। अनेकांचे मोबाईल मला आले आणि व्हॉट्सअपवर माहिती अनेकांनी टाकली, त्यांची व्हॉट्सअप माहिती माझ्याकडे नेहमी येतात असते, असेच लोक ते आहेत। तर धनुराशीचं 2026चं भविष्य अनेकांचे उत्सुकता आहे, ती उत्सुकता आता आपण पूर्ण करूया।
हे जे वार्षिक भविष्य लिहिण्याची जी पद्धत आहे ही जन्मकुंडलीच्या विपरीत पद्धत आहे, वेगळी पद्धत आहे. याला सूत्र वेगळे आहे आणि हे सूत्र माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांनी मला शिकवलेले आहे. म्हणूनच आपण हे धनुराशीचं 2026चं भविष्य आम्ही याच्यामध्ये काही थोडं 27 पावतर पण नेलं आहे, ते आपल्याला समजेलच. कार्य सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरू करूया. शांततेनं आपल्याला घ्यायला पाहिजे, मग समजून घ्यायला पाहिजे प्रत्येक गोष्ट. काही अडचणी असतात, काही असतात, आम्ही त्याच्यासाठीच तुम्हाला हे करत असतो. असो, आता आपण बघणार आहोत धनुराशीचं पुरुष काय म्हणतात हे बघू अगोदर. सांसारिक लाभ मिळतील. समस्त धनुराशीच्या व्यक्तींना नवीन इसवी सन 2026चे वर्ष सर्वसाधारण जरी वाटत असले तरी सांसारिक लाभ आपल्याला जास्त मिळणार आहे. सांसारिक सुख जास्त मिळणार आहे, कौटुंबिक सुख जास्त मिळणार आहे. परंतु त्यासाठी थोरा मोठ्यांचे आशीर्वाद असायला हवे. यावर्षी आपल्या घरात पाहुण्यांची लगबग असणार आहे. याप्रमाणे नवीन वर्षात प्रवास तसे धावपळीचे योग देखील असणार आहे. एखादे लहान मोठे मंगल कार्य देखील आपल्या घरात संपन्न होणार आहे. शेतकरी वर्गाचे अतिवर्ष उत्तम जाणार आहे. पाणी पाऊस उत्तम राहील. मातृभाव स्थान, पितृभाव स्थान, ग्रहगोल संकेत आपणास उत्तम साथ देणारे आहे. यासाठी त्यांचे सोबत कार्य, शेतीविषयक कामे केली तर नैसर्गिक आपत्तीपासून आपल्याला बचाव होईल. मातृघराण्यासंबंधी कोर्टकचेरीचे वाद होण्याचे ग्रह संकेत आहे. महिला प्रेमयोग सफल आहे. तरुण तरुणी तसे इतरांना यावर्षी विवाहयोग असले तरी सामान्य असणार आहे. अधिक समझोता करून विवाह करावा लागणार आहे. ज्यांचे प्रेम प्रकरणे सुरू आहेत त्यांनी पितृचे आशीर्वाद घेऊनच विवाह करावा. पत्नी निधन झालेल्या विवाह करायचे असल्यास त्यांनी विवाह करण्यासाठी केलेले प्रयत्न सफल होतील. आपले भाग्य तर जवळ आहे, पण कर्म पण सोबत आपल्याला हवे. अन्यथा गंगेकाठी जाऊन स्नान करण्यापासून आपण वंचित राहणार आहात. लहान मोठे धार्मिक विधी व्रत आपण या वर्षात पार पाडणार आहात. संततीबाबत मात्र काळजी निर्माण करणार हे वर्ष असणार आहे. या प्रसंगाची आम्ही तुम्हाला आठवण करून देत आहोत. आपले ग्रहसंकेत अशी सूचना देत आहे, ज्या नव्या दाम्पत्यांना 5-6 वर्ष झाली आणि संततीचा लाभ झालेला नाही त्यांना ह्या वर्षी संततीचा लाभ होण्याचे ग्रहसंकेत आहेत. प्रकृतीकडे समस्त धनुराशी महिलांनी अवश्य लक्ष द्यावे. गोड पदार्थ आपल्या जेवणात अधिक खाऊ नये. धनुराशीला रवी मंगळाचा योग, बुधचंद्राचा शुभ योग, चतुर्थ ग्रहयोग आहे. शनी मीन राशीत आहे, तो मातृस्थानी आहे. मातृत्विकांनी गडबड करणारा योग आहे. तसाच गुरु विवाहस्थानी आहे. गुरु विवाहस्थानी हा 50% लाभ देणार आहे. तुम्ही कितीही पूजापाठ करा, काही करा, व्रतवैकल्य करा, 50च्या वर अर्धा मार्क सुद्धा मिळणार नाही. परंतु हे केंद्रस्थान असल्याकारणाने केंद्रस्थानामध्ये हे पतीला पत्नीचं स्थान, पत्नीला पतीचं स्थान जरी असलं तरी या 2 केंद्रामध्ये अजून 2 आहे मातृपितृ, सासू सासऱ्याची स्थानं. यांचे आशीर्वाद आपल्याला नसले तर मग आपलं हे वर्ष शून्यवर जाईल. अशी ही ग्रहस्थिती असत असणार. या ठिकाणी मानसिक चिंता, व्यथा, पोटाचे आगार, ऑपरेशनचं भय देखील आहे. नोकर वर्ग, नोकरी इच्छुकांना नोकरीच्या नवीन संधी प्राप्त होतील. ज्या तरुणांना नोकरी करण्याची इच्छा आहे त्यांनी नोकरी मिळण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यांना नोकरीच्या संधी अवश्य उपलब्ध होतील. नोकरीच्या ठिकाणी आपल्या वरिष्ठ अधिकारी वर्गाशी विनाकारण आपण वाद घालू नका. कालांतराने हे वरिष्ठ अधिकारी आपल्याला नोकरीपासून लाभ देणार आहे, परंतु आपण नाराजी केली तर त्या प्रसंगी मात्र तो आपल्याला लाभापासून वंचित राहावं लागणार आहे. सरकारी शासकीय नोकरीची शक्यता कमी आहे. लोखंड, पेट्रोल, डिझेल इत्यादी तेल संबंधित ठिकाणी नोकरी लागण्याची शक्यता अधिक आहे. आपण ज्या ठिकाणी नोकरी करणे उत्तम राहणार आहे. इतरत्र नोकरीचे प्रयत्न सफल होतील, पण ती नोकरी कायमस्वरूपी राहणार नाही. विवाह योग या वर्षी सामान्य आहे. व्यवसाय उत्तम चालेल. ह्या वर्षी नवीन वर्षात आपणास आपल्या व्यवसायात काही बदल करायचे असल्यास आपण अवश्य बदल करावे. आपल्या व्यवसायाच्या जागेतील आपल्याला बसण्याची जागा पूर्व दिशेला आपले मुख येईल अशी करावे. पिवळा आंबा कलर आपल्या व्यवसायाच्या जागी द्यावा. आपल्या बसण्याची सीट पिवळ्या रंगाची करावी.
सोने चांदी व्यापारी, डाळीचे व्यापारी, भांड्याचे व्यापारी, आचारी, शेफ, पुजारी गण, मॅरेज हॉल, शुद्ध शाकाहारी खानावळ, क्लासेस वर्ग, अकॅडमी, संस्था चालक, आर्थिक सल्लागार, वकील, कथा, कीर्तनकार, प्रवचनकार, ज्योतिषकार, अधिक व्यापार, अधिक आर्थिक लाभ मिळवून देणार आहे. आपल्या मुलामुलींना अथवा भाचे जावई यांना आपल्या व्यवसायात सामील करून घ्यायचे असेल आपण सामील करू शकतात. त्यांच्या जन्मकुंडली, व्यवसाय कुंडली काढून नंतर मात्र आपण निर्णय घ्यावा. विद्यार्थी वर्ग यश संपादन कराल. विद्यार्थी वर्गाने या नवीन वर्षात अभ्यासाकडे अधिक लक्ष द्यावे. इतरत्र फिरणे, प्रवास करू नये. चुकीचे मित्र टाळावे, अन्यथा ऐनवेळी परीक्षा केंद्रात मन विचलित होण्याचे योग आहेत. हे नवीन वर्ष आपणास उत्तम साथ देणारे असे ग्रह संकेत आहेत. शालेय काळात आपण फक्त शालेय कार्य करावे. इतर मित्रमंडळी काही चुकीची कामे करतील, त्यात आपले नाव गोवले जाईल. या प्रकरणात कोर्ट कचेरीची संभावना देखील येणार आहे. यामुळे आपण या वर्षात सावधानता बाळगावी. आपले प्रत्येक कार्यावर आपल्या गुरुजनांचे बारीक लक्ष असणार आहे. राजकारण वादकारक परिस्थिती निर्माण होणार आहे. राजकारणी पुढारी मंडळी आपण स्वतः सौजन्यशील आहात, परंतु हेच आपले सौजन्य आपल्या जनतेला दाखवण्याची आज गरज आहे. आपल्या पक्षातील नाराज कार्यकर्त्यांना आपल्याविषयीची गुप्त वार्ता विरोधी पक्ष इतर नेत्यांना पुरवण्याची शक्यता अधिक आहे. लक्षात घ्या, आपण पक्षश्रेष्ठींना पक्ष सांभाळावे. दुसरीकडे आपणास आपल्या कार्यकर्त्यांना पण सांभाळावे लागणार आहे. काही वेळेस नाराज नातेवाईक आपल्या विरोधात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकडे पण आपण लक्ष द्यावे लागणार आहे. आपणाविषयी प्रेस रिपोर्ट मंडळी, वार्ताहर आपला पक्ष बदलण्याच्या वार्ता प्रसारित करतील. त्यामुळे या पक्षाबद्दल आपल्याला काय आपली नैतिकता दाखवण्याची अत्यंत गरज आहे. काही चांगले पद नाही मिळाले तरी चालेल, पण कुठली नाराजी आपण पत्करू नका आणि दुसऱ्या पक्षात जाण्याचा विचार पण आपण करू नका. आर्थिक प्राप्तीचे योग उत्तम आहे. समस्त धनुराशी व्यक्तींना येथे नवीन वर्ष सर्वसाधारण वाटत असले तरी पण आर्थिक व्यवहार फार मोठ्या प्रमाणावर वाढ होणार आहे. एखादी नवी मोठी वस्तू खरेदी कराल. सोने चांदीचे दागिने खरेदी करणार आहात. वाहन भूमी खरेदीचे योग आहे. या खरेदी संबंधित पैशाची जुळवाजुळव पण होणार आहे. मातृपितृ आरोग्यासाठी पण आपल्याला खर्च करावा लागणार आहे. घरात मंगल कार्य संपन्न करण्याची पण खर्च करावा लागणार आहे. म्हणजे विचित्र प्रकारचे खर्च आपणास यावर्षी करावे लागणार असले तरी ते मात्र मोलाचे ठरणार आहे. यावर्षी आर्थिक व्यवहाराचा समतोल कसा साधावा यासाठी कसरत करावी लागणार आहे. आरोग्य संमिश्र राहील. आरोग्याच्या बाबतीत मागील वर्षी जो आपणास आरोग्याचा ताण होता तो यावर्षी ताण कमी राहणार आहे. ढय्या साडेसातीचे परिणाम आपल्या कार्यगतीवर दिसून येणार आहे. कुटुंबभाव सणातील शनी हा आपल्या कुटुंबाबाबत आपले काय संबंध राहणार आहे त्यावर साडेसातीचे परिणाम दिसून येणार आहे. वाहन चालिताना अथवा पाण्याच्या जागा, तीर्थक्षेत्रीची जागा, नदीच्या जागा, तलाव, स्विमिंग पूल, घरातील बाथरूम अशा ठिकाणी आपणास विशेष सावधानता बाळगावी लागणार आहे. घसरून पडण्याची शक्यता देखील आहे. शीत पदार्थापासून आपण दूर राहावे. हॉटेलमधील पदार्थांचा शक्यतो वापर टाळावा. इन्फेक्शन संसर्गापासून दूर राहावे. कुठल्याही कामात घाई गर्दी करू नये. जोखमीची कामे करू नये. लहान मोठी जखम होण्याची संभावना आहे. हे आपण धनुराशीचं भविष्य वाचत असताना धनुराशींना यावर्षी 7.5 आहे. 7.5 यावर्षी धनुराशींना 7.5 असत असताना आपल्याला बघायला हवं तर 7.5 ही चतुर्थ भावात आहे, केंद्रात आहे, मजबूत ठिकाणी आणि आपली राशी पण केंद्रस्थानी आपण उदयमान धरलेली आहे. पण शक्यतो या ठिकाणी आपल्याला लाभामध्ये भाग्यामध्ये राशी जात आहे एवढे पण तितकं खरं आहे. परंतु या ठिकाणी आपण राशी कुंडलीच्या भावनेतून विचार केला तर मिथुन राशी या ठिकाणी सप्तम स्थानात विवाह स्थानात येत आहे, म्हणजे नपुंसक राशी आहे. आपण संसाराबाबत जे काही कार्य करणार आहात त्याच्यावर सर्व हे संपूर्ण वर्ष राहणार आहे. कोणाचीही नाराजी आपल्याला आपण पत्करू नये किंवा स्वीकारू नये किंवा त्यासंबंधी आपण दूर राहावे, नाहीतर नाराजीचा धोका मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण की काय, आपण संपूर्ण वर्षभर आपल्याला ढय्या साडेसातीचा अंमलाखाली लावावे लागणार आहे. पुष्कळशी माणसे असे सांगतात की मोठी 7.5 घातक असते, ढय्या 7.5 घातक नसते. असाही गैरसमज आहे की 12 वर्ष पावेतो बालकांना 7.5 नसते, त्याचप्रमाणे स्त्रियांना 7.5 नसते. परंतु हे सर्व गैरसमज आहे आणि असत्य आहे, खोटं आहे. कारण आपली कुंडली मुलाची 1 दिवसाची असो का पोटात गर्भात मुलगा असो
किंवा बाईची, स्त्रीची, आजी, आजोबा, सूनबाई, मुलगी कोणाची मग असो, तरी त्या कुंडलीमध्ये शनी हा लिहावाच लागेल, म्हणजे 7.5चे परिणाम होतीलच. बाळ आईच्या पोटात असले तरी 7.5चे परिणाम बाळाच्या शरीरावर होत असतात. म्हणून अपंग बालके जन्मास येतात हे लक्षात घ्या. बाईच्या पोटात गर्भ आहे, त्याला 7.5चा द्रोह सुरू झाला तर अपंग मुले होतात हे लक्षात घ्यावं. याच्यासाठी मुले होण्यापूर्वी शनी शमन विधी करून घेणे आवश्यक आहे. मी अनेकांना सांगतो, परंतु ते सांगतो की तुम्हाला याचा फायदा होणार नाही, पण तुम्हाला जी संतती होईल त्यांना हा दोष राहणार नाही. कारण हा दोष आईच्या घराण्यातून, वडिलांच्या घराण्यातून, या दोघं घराण्यातून किंवा आजोबा आजीच्या पासून किंवा इतरत्र आपल्या कर्मापासून हा दोष येतच असतो. आणि हा दोष घालवण्यासाठी 100 महिन्याचा विधी, शनी शमन विधी करून घ्यायचा असतो. आणि आपण नाही केलं तर आपल्या वंशाला तो येत असतो. मग अपंगासारखी मुलगी किंवा मतिमंदसारखी मुलगी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेक महिला 7.5 विधवा झालेल्या आम्ही पाहिलेल्या आहे. माझी पत्नी सौ निर्मलाबाई स्वतः सौभाग्यवती, दैया 7.5 स्वर्गवासी झालेले आहे. बहुतांशी स्त्रियांना 7.5 विधवा योग येतो. फारच क्वचित स्त्रियांना सौभाग्यवतीचं निधन येते, मरण येते. सौभाग्यवती स्वर्गारोहण फार थोड्या स्त्रियांच्या नशिबी असते, भाग्यात असते. सीतेचा अग्निटाक, राजाने केलेला सीतेचा ताक, सतीच्या यज्ञात प्राण देणे हे 7.5 प्रसंग झालेले आहे, लक्षात घ्या. म्हणजे स्त्रीला 7.5 परिणाम होतात. आपणास कळेल की देवी देवतांना पण 7.5 भोगावी लागली आहे, तर आपण तर माणसे आहोत. आता बालक पार्वतीपुत्र जो होता त्याचा शिरच्छेद झाला 7.5. आश्चर्य असे की 7.5चा शिरच्छेद होत असताना शनी 7.5 लावणारे तिथेच हजर होते. तुम्ही लहान बालके असाल, विवाहित असाल, अविवाहित असाल, 1 दिवसाचे असाल, पोटात गर्भात असाल, कुठेही असाल तर 7.5चे परिणाम होतातच. शनी त्यावेळेस पार्वतीपुत्र सोबत होते. यावरून आपणास कळते की बालकांवर पण 7.5चे परिणाम होतात. इंदिरा गांधीचा खून 7.5 म्हणजे जीवित वस्तूवर हा होतो. 7.5चे परिणाम आपल्याला जे निर्जीव वस्तू त्याच्यावरही होतो. त्यामुळे प्रलय, आगी, संघटित मृत्यू, युद्धे ही पण प्रस्तुतः 7.5 होत असतात. म्हणून धनुराशी व्यक्तीने, स्त्री पुरुष बालके यांनी 2 वर्ष सांभाळून राहायला हवे. खरे तर आपली जी कर्ज समस्या असेल, बॅलन्स शीट असेल, जे काही असते आहे, तर कर्ज समस्येचं जसं असते तसं कर्माची बॅलन्स शीट या 7.5 निर्माण होणार आहे आणि ती तपासली जाणार आहे. आवाज नहीं पर झटका जोर से लगने वाला है. कोर्ट कचेरीचे प्रसंग उद्भवतील. अपघात, या घटस्फोट, नापास, ऑपरेशनचे योग आणि वाद सरासरी ह्या 2026 वर्षात असताना आर्थिक फसवणूक, आर्थिक हानी, चोरीच्या घटना पण होणार आहे. शेतकरी वर्गांना नैसर्गिक आपत्तीला सामोरे जावे लागणार आहे. अविवाहितांचे विवाह जमतील. प्रेमविवाहाचे विवाह संपन्न होतील. ज्यांचे विवाह विलंब आहे त्यांना पण शुभमंगल सावधान होईल. संतती इच्छुकांना संततीचा लाभ होणार आहे. सिझेरियन सांगितले असेल तर इतर डॉक्टरांना दाखवून तथा सल्ला निर्णय घ्यावा. नोकरी इच्छुकांना नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहे. पगार वाढत नाही म्हणून मूळ नोकरी सोडून दुसरीकडे जाऊ नये, कारण 7.5 बदल यशस्वी होत नाही. प्लॉट खरेदी, नवीन बांधकाम सुरू, नवीन व्यवसाय सुरू कराल, काही बचत पण कराल. व्यापारी वर्गास अतिउत्तम वर्ष आहे. समस्त तरुण वर्गास यश मिळणार आहे. विद्यार्थी वर्गास यशाचा काळ आहे. व्यापारधंदा उत्तम चालणार आहे. बचत कराल, कर्ज समस्यातून मुक्त व्हाल. राजकारणी व्यक्ती ज्यांनी पक्ष बदल केलेला नाही यांना हायकमांडकडून मोठे कार्य मिळणार आहे, मोठं पद मिळणार आहे, तुमची विचारणा करणार आहे. अपघात, भय, आजारपण, सोबतीला 7.5, शुभाशुभ कर्मगतीचे परिणाम भोगावे लागणार आहे. थोरा मोठ्यांचे आशीर्वाद, टोक, नजर, बाधा, श्राप असले 2026 वर्ष आपल्याला जाणार आहे. याने 26चं जेवढंच उत्कृष्ट आहे तेवढं थोडंसं हानिकारक पण आहे, हे लक्षात घ्या. आता आपण बघणार आहोत धनुराशीचे व्यक्तीचे मातृपितृ चिंता राहणार आहे, कुटुंब चिंता राहणार आहे, कौटुंबिक सुख चिंता, दैव, नशिबी हानीचे योग आहे. जे मातृपितृ आपले जे आहे, तर धनुराशीचे मातृपितृ जे आहे तर इथे 4थ स्थानात केंद्रामध्ये मातृस्थानाला जास्त धक्का लागण्याची संभावना आहे. आजारपण येणार आहे. काही विविध प्रकारच्या समस्या देखील
येणार आहे. त्यांना पण दुःख कष्ट असे प्रकार होण्याचे योग या चतुर्थ स्थानात आहे. आणि दशमस्थानात हे पितृत्व स्थान आहे. दशमस्थानात पितृत्व स्थान असं जरी असलं तरीची गुरुची दृष्टी आहे, त्यामुळे पितृला थोडासा दिलासा देत असला तरी असलेली दुखणे वाढण्याची संभावना देखील आहे. मे 2026 पावे तो सांसारिक कार्य, धर्मकार्य, विवाह कार्य आपण कराल. ऐकून घ्या पहिले. मे 2026 पावे तो सांसारिक कार्य, धर्मकार्य, विवाह कार्य होणार आहे. जून 2026 ते ऑक्टोबर 2026 काहीही होईल, विचार करता येणार नाही, मनात असणार नाही, ते पण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जून 2026 ते ऑक्टोबर 2026चा काळ हा अशुभ काळ आहे, कष्टाचा काळ आहे, आजारपणाचा काळ आहे, ऑपरेशनचा काळ आहे, हानीचा काळ आहे. नोव्हेंबर 2026 ते जानेवारी 2027 पाहून घ्या. मी 26 पावतर केलं, पण आता 2026-27चं गणित निघालं म्हणून सांगतोय. भाग्योदय जे हवे ते आपल्याला मिळेल, संतती लाभ, विवाहाचं होईल, नशीबवान व्हाल. फेब्रुवारी 2027 ते जून 2027चा काळ मात्र चिंतेचा जाणार आहे. जुलै 2027 तर नोव्हेंबर 2027 भाग्ययोग आपला होणार आहे. धनुराशीचं विस्तृत भविष्य आपण या ठिकाणी आपण बघितलं तर धनुराशीला विस्तृत भविष्य असत असताना आपण या ठिकाणी मंत्र देखील करणार आहोत. मंत्र आपण लिहून घेऊ शकतात. मी 2-3दा वाचणार आहे. राशी चक्रादी नवम क्रमांके, राशी चक्रादी नवम क्रमांके, धनुदा राशी स्वामी गुरुवेय, धनुदा राशी स्वामी गुरुवेय, धनुराशी जन्म घेती गुरु शोराय गुरुमादेवी, जन्म आयुष्य भाग्य येती, तनमन धन आरोग्य इच्छा सफलांती करेषु, नमो नमाय गुरु महादेवी, नमो नमाय गुरुश्वराय. पुन्हा म्हणून दाखवतो. राशी चक्रादी नवम क्रमांके, धनुदा राशी स्वामी गुरुवेय, धनु राशी जन्म घेती गुरुश्वराय गुरुमादेवी, जन्म आयुष्य भाग्य येती, तनमन धन आरोग्य इच्छा सफलांती करेषु, नमो नमाय गुरुमादेवी, नमो नमाय गुरुश्वराय. पुन्हा मी आता जलद गतीने म्हणून दाखवतो. राशी चक्रादी नवम क्रमांके, धनुदा राशी स्वामी गुरुवेय, धनुराशी जन्म घेती गुरुश्वराय गुरुमादेवी, जन्म आयुष्य भाग्य येती, तनमन धन आरोग्य इच्छा सफलांती करेषु, नमो नमाय गुरुमादेवी, नमो नमाय गुरुश्वराय. हा मंत्रजाप आपण एका कागदावर टाईप करून घ्या. हा मंत्रजाप आपण डाळिंबीच्या काडीने लिहिलं आणि पिवळ्या वस्त्रावर लाल अक्षरांनी किंवा लाल वस्त्रावर पिवळ्या अक्षरांनी किंवा कागदावर तसं लिहिलं तर फार चालणार आहे. पांढरा कागद आपण वापरू नये. पिवळा कागद आपल्याला चालेल, लाल चालेल, काळा पण चालेल. असं असताना आपल्याला या ठिकाणी पिवळ्या वस्त्रावर आपण ते फ्रेम करू शकतात किंवा पिवळ्या रंगाचा कागदावर आपण लाल रंगाच्या याच्याने कुंकवाने लिहिलं तरी चालेल, पण डाळिंबीच्या काडीने लिहावं, अत्यंत यश मिळेल. धनुराशीचं भविष्य वर्तविताना हे मिश्रित राशीचं आहे, पण लक्षात घ्या ढय्या 7.5 कोणालाही सोडत नाही. माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांचं निधन हे ढय्या 7.5चं चतुर्थ भावात असलेल्या शनीत झालेलं आहे आणि आजही धनुराशींना चतुर्थ भावात शनी म्हणजे मीन राशीत शनी आहे. तसं पाहिलं तर मेष राशी, मीन राशी आणि कुंभ राशीला शनी हा वर्षभर राहणार आहे. आता या तीनही राशींना सावधानतेने स्थिती सचोटीने वागता काय, शनी हा झपाटल्याशिवाय राहणार नाही.
आता योग्य आता या ठिकाणी आपण कुंडली जर पाहण्याचा प्रयत्न केला, कुंडली पाहण्याचा प्रयत्न केला तर मीन राशी चतुर्थ स्थानी येते आणि त्याच ठिकाणी आपला शनी येत आहे. आता येत असताना या ठिकाणी जर आपल्याला गेले तर शिरोभागी धनुराशी येते आपली. परंतु या ठिकाणी जर अजूनही पाहायचा प्रयत्न आपण केला तर भाग्याच्या ठिकाणी 5 क्रमांक आहे. तो 5 क्रमांक हा कुंडलीमध्ये पितृकारक आहे. पितृकारक हा रवी आहे. पितृकारक रवी सदा असतो. चंद्रकारक कुंडलीमध्ये मातृकारक असते. मातृस्थानामध्ये तर 7.5 आहे. पितृस्थानाचा स्वामी बुध आहे, तो नपुंसक आहे, विरक्त आहे. आता हा काहीही आरोग्याचे प्रकरण आणायला लावेल, कोर्ट कचेरी करायला लावेल, किंवा जे काही आजार असेल ते आजार वाढतील असा योग या कुंडलीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आपल्या या वर्षभराच्या कुंडलीमध्ये. असं असताना कर्क राशी जी आलेली आहे तिच्यासोबत चंद्र नेहमी असतो, परंतु धनुराशीचा चंद्र तिथे धनुराशीत असतो. परंतु कर्क राशी ही अष्टमात असल्याने मानसिक चिंता, व्यथा, झोप न येणे, वाटेल ते विचार करणे आणि वाटेल तसं बोलणे होणे आणि यातच आपली फसवणूक होणे आणि कोर्ट कचेरी इतर भानगडी होणे, आर्थिक नुकसान होणे, नैसर्गिक आपत्ती होणे यासारखे प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचप्रमाणे शुक्र कुंडलीमध्ये 6ष्टम स्थानात आहे. पाण्यापासून धोका आपल्याला आहे. मग ते बाथरूमचं पाणी असो, त्या तीर्थक्षेत्रीच्या नदीचं पाणी असो, का इतरत्र साधं पिण्याचं पाणी असो, त्यापासून. आणि या ठिकाणी आपल्याला पाहायला गेले तर कर्क राशी आणि वृषभ राशी स्त्री राशी आहे. स्त्री राशी असल्याकारणाने स्त्रियांपासून सावध. कोणत्याही स्त्रियेचा इथे प्रत्यारोप आपल्याला चालवणार नाही, नाहीतर नुकसान होण्याची संभावना या ठिकाणी आहे. या ठिकाणी पंचमात मेष राशी आलेली आहे. मेष राशी असल्याने संततीकडे लक्ष द्यावं लागणार आहे. अपघात भयाची संभावना, उष्णताजन्य विकार, लहान मोठी जखम होण्याचे योग या ठिकाणी संततीच्या ठिकाणी आपल्याला दिसतात आहे. आता दशम ठिकाणी असलेले वडिलांच्या बुद्धीचा योग या ठिकाणी, सासऱ्याच्या बुद्धीचा योग आपण फायदा घेऊ शकतात. पण आपण कितपत घेणार आहे, कितपत आशीर्वाद त्यांचे मिळवणार आहात त्यावर सगळं अवलंबून असणार आहे. धनाच्या ठिकाणी मकर राशी आहेत. मकर राशीचा 7.5 संबंध येत आहे. कुंभ राशी कर्तव्य येत आहे, त्याचाही संबंध 7.5 येत आहे. म्हणून एकंदर आपल्याला 7.5चा कितपत त्रास होणार आहे आणि भाग्य पण मिळणार आहे हे आपल्याला बघावं लागणार आहे. कारण या ठिकाणी आपण जर बघायला गेले तर मातृपितृस्थानामध्ये, इथे मातृपितृस्थानामध्ये येत असताना मीन राशी आणि कन्या राशी असताना, भाग्यामध्ये पितृराशी असताना, या ठिकाणी मातृराशी मात्र अष्टमात असताना, निधनाच्या ठिकाणी असताना, यामध्ये मात्र हे सर्व व्यक्ती अत्यंत महत्त्वाचे आहे. याच्यापैकी कुठलंही कृत्य अघटित जर झालं तर मात्र ते इतिहासात नोंद करण्यासाठी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असो, माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्यक्रमाला समापन करूया. नवीन वर्ष सर्वांना सुख समृद्धीचे, लक्ष्मी लाभाचे, आरोग्यप्रद जीवन आयुष्य वाढवणारे, मनातील इच्छा पूर्ण होणारे, आपल्या ज्या काही इच्छा आहेत त्या सफल व्हाव्या, सुखी समृद्धी आपण व्हावी, आपल्याला आनंद सौख्य लाभावे, सर्वत्र आपल्याला कीर्ती मान सन्मान प्राप्त व्हावा अशी माझ्याकडनं तुम्हाला आशीर्वाद. हे कार्य माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांचंच असल्याकारणाने स्वर्गातून पण आपल्याला स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांचा आशीर्वाद मिळणारच आहे. ज्यांना भेटायचं आहे त्यांनी अगोदर मोबाईल करून या. यंत्रसिद्धीसाठी 611 पाकिट पाठवा. 25 रुपयाची पोस्टाची तिकीटं लावा. ही हॉलमध्ये ठेवायची आहे. देवघरात मुळीच लावू नका, अंधाऱ्या कोठडीत मुळीच लावू नका. आपल्याला यंत्राची थोडीशी संकोच होत असेल, शरम लाज वाटत असेल तर आपण ही यंत्रसिद्धी न मागवलेली बरी. आपण चुकीचा मार्ग करत नाही आहे. अभिमानाने सांगा की आम्ही यंत्र लावलेली आहे. आपण आपल्यापुरती, आपल्या कुटुंबापुरती, मुलाबाळासाठी आपण सर्व व्रतवैकल्य कार्य करीत असतो. म्हणून त्यामध्ये लज्जित होण्याचं कुठलंही कारण नाही, शरम बाळगण्याचे कारण नाही आणि संकोच बाळगण्याचे तर कारण नाही. म्हणून आपल्याला जे हवं असेल जे आपण मागवावं, नाही असेल नाही मागवलं तरी चालेल,
यंत्राची संख्या फार सीमित स्वरूपात झालेली आहे या पहिला. कारण की या हिवाळ्याचा सीझन असल्याकारणाने आणि आश्रम हा मणिपूरला गेला असल्याकारणाने इथे सहनसिद्धीचे कार्य थोडं मंदावलेलं आहे. असो, पुढे येतील तेव्हा आपण सर्वांना मी देतच असतो, त्याचं मूल्य आम्ही घेत नाही. असो, माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांची मी आठवण करो. पुढच्या वर्षी पण त्या आपल्यासोबत वरतून आशीर्वादाला असणारच आहे.